आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी, दिल्लीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये कांदा प्रश्नासंदर्भात बैठक संपन्न झाली। दिल्लीतील बैठकीमध्ये कांदा प्रश्नी 45 मिनिटे चर्चा झाल्याचं कळतंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे सुद्धा उपस्थित होते। तर साखरेच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली। तर एमएसपी वाढवण्याची गरज असल्याचं शहांनी मान्य केलं असं फडणवीसांनी सांगितलेलं आहे। साखरेच्या प्रश्नावर अतिशय सकारात्मक चर्चा झाली की आता जी नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदी सुरू केली आहे ही बाजारामध्ये झाली पाहिजे, ती व्यापाऱ्याकडनं नाही तर ती शेतकऱ्याकडनं केली पाहिजे। त्याला मान्यता मिळालेली आहे आणि शेतकऱ्याला उचित अशा प्रकारचा त्या ठिकाणी न्याय मिळेल। इन्शुरन्स कंपन्यांनी त्या ठिकाणी घातलेल्या काही ज्या अटी आहेत त्याच्यामध्ये बदल केला तर मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादक शेतकऱ्याला मदत मिळू शकते। कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही। केंद्र सरकारच्या मध्ये अतिशय सकारात्मक मीटिंग झाली। जे कांद्याच्या आणि साखर उद्योगाच्या अतिशय कठीण प्रश्न सध्या मी शेतकरी तोंड देत होते त्यावरती नक्कीच साधक-बाधक चर्चा झाली आणि 10 दिवसामध्ये सकारात्मक निर्णय देण्याचा आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे। त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातल्या सर्वच शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगाला अतिशय म्हणजे दिलासा देणारी ही घटना आज घडलेली आहे। आम्ही अत्यंत समाधानी आहोत। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची त्यांनी भेट घेतली। विधान परिषद निवडणूक आणि संघटनेबाबत विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली। विधान परिषदेच्या 12 जागांसाठी 48 नावांची यादी सुपूर्द करण्यात आली। रवींद्र चव्हाणांनी नितीन नबीन यांना यादी दिली आहे। तर दिल्लीतून लवकरच विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे। आणि आता बातमी आहे महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली। महायुतीचं जागा वाटप उद्यापर्यंत अधिकृतपणे जाहीर होईल अशी माहिती आता बावनकुळे यांनी दिली। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची जागा वाटपाची चर्चा 99% पूर्ण झाल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं। तर फक्त 3 प्रमुख नेत्यांना एकत्र अंतिम निर्णय घ्यायचा आहे असंही बावनकुळे यांनी म्हटलं। तर महायुतीच्या जागा वाटपासाठी दिल्लीमध्ये बैठकीची गरज नाही। आमचे प्रदेश अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आपापसामध्ये बसून निर्णय घेऊ शकतात असं बावनकुळे यांनी सांगितलंय। जवळपास 99% महायुतीची चर्चा पूर्ण झाली आहे। आता केवळ मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि सुनेत्रा पवारजी मला वाटतं आज उद्या अंतिम बसतील आणि उद्यापर्यंत महायुतीच्या सर्व जागेचा जवळपास झालाच आहे, पण त्याचा अधिकृतपणे घोषणा करतील। कुठले महायुतीच्या बैठकीची दिल्लीमध्ये गरज नाही। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी, त्यांच्या पक्षाचे नेते असं बसून हा आता जवळपास निर्णय झाला आहे। उद्यापर्यंत मला वाटते महायुतीच्या सीट जाहीर होणार आहे। मी काँग्रेस पार्टीच्या सर्व नेत्यांना विनंती करतो, तसंही ही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती ही 70%च्या वर मतदारावर आहे। इतक्या उन्हामध्ये अल निनोच्या प्रभावामध्ये वाहनाचे खर्च, इतर खर्च न करता या निवडणुकीत त्यांनी अनौपच करण्याचा प्रयत्न करावा। जर काँग्रेसने ही भूमिका घेतली तर आम्ही त्यांचं अभिनंदन करू। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीची जागा वाटपाची चर्चा दिल्लीमध्ये सुरू आहे। मंत्री संजय शिरसाटांनी वक्तव्य केलं। अंतिम फॉर्म्युला ठरला नाही असं शिरसाटांनी सांगितलं। तर तिन्ही नेते फॉर्म्युल्याची घोषणा करतील असं शिरसाटांनी म्हटलेलं आहे। महायुतीमध्ये विधान परिषदच्या जागा संदर्भामध्ये निश्चित बोलणे दिल्लीला चालू आहे। या बोलण्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत। आतापर्यंत अंतिम फॉर्म्युला हा ठरलेला नाहीये। कदाचित संध्याकाळपर्यंत जी बैठक होणार आहे, जी महत्वाची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये युतीमध्ये काय फॉर्म्युला ठरला
या संदर्भामधली घोषणा हे तिन्ही नेते एकत्रित बसून करतील. म्हणून असं आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.